पश्चिम आशियातील भारतीय शेतमालाची निर्यात धोक्यात, तांदूळ केळीची निर्यात संकटात, युद्धामुळे जलवाहतूक ठप्प, भारताचा शेतमाल बंदरावर अडकला. पश्चिम बंगालच्या संथाल संस्कृती कार्यक्रमावरून केंद्र आक्रमक, राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा ठपका, केंद्रानं अहवाल मागवला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचेही आदेश. ममता बॅनर्जी आम्हाला धाकट्या बहिणीसारख्या, बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नको असं वाटतं, राष्ट्रपती मुर्मूंची टीका. संथाल परिषदेतील कार्यक्रम स्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी. राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू, प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल राष्ट्रपतींना दिलेली माहिती धादांत खोटी, कार्यक्रमातील आरोपांवरून ममता बॅनर्जी यांचं स्पष्टीकरण. ममता सरकारनं सर्व मर्यादा ओलांडल्या, संथाल संस्कृती कार्यक्रमातील प्रकारावरून मोदींची टीका. राष्ट्रपतीपद राजकारणापलीकडे, त्यांचा सन्मान राखा, बंगाल सरकारवर मोदींचा प्रहार. राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह, लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारं हे वर्तन, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पुणे विद्यापीठ परिसरात आयकॉनिक पुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिवंगत अजित पवारांच्या विजनाचं कौतुक, उड्डाणला दादांचं नाव देण्याचे संकेत. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि निबंधक रवींद्र तारूंची विभागीय चौकशी होणार, दोषी आढळल्यास बडतर्फही केलं जाईल. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचे रिपोर्ट गोपनीय, अहवालाबाबत कुणालाही माहिती दिलेली नाही, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं विशेष तपास अधिकाऱ्यांचं आवाहन. 10वी-12वी परीक्षेच्या कॉपी प्रकरणात 81 कर्मचाऱ्यांचे निलंबन, मराठवाड्यात सर्वाधिक गैरप्रकार आढळले, आतापर्यंत 24 जणांवर गुन्हा दाखल. साताऱ्याच्या बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह, विठ्ठल कदम यंदाचे मानकरी, बगाड यात्रेचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी. T20 वर्ल्ड कपचा थरार, फायनलमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगेल, सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्यासाठी भारत सज्ज, संध्याकाळी 7 वाजता हाय व्होल्टेज ड्रामा.